अतिशय झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी आपण आज करतोय. रेसिपी अतिशय सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अमिता. पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर ही सिमला मिरचीची भाजी करण्यासाठी मी इथे 1/2 किलो ही ढोबळी मिरची घेतलीये. याला सिमला मिरची, ढोबळी मिरची, ढब्बू मिरची अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. तर ही सिमला मिरची चिरण्यासाठी अशा प्रकारे या बियांचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि साधारण ठोंबस आकाराचे तुकडे मी त्याचे करणार आहे. खूप बारीक आपल्याला ते चिरायची नाहीये. ठोंबस तुकडे ठेवले की भाजी खायला छान लागते आणि त्याचा क्रंच भाजीमध्ये खूप छान लागतो. म्हणून अशा प्रकारे चौकोनी आकाराचे मीडियम साईजचे तुकडे मी त्याचे केलेले आहेत. तर अशा स्वरूपात मी ही सगळी सिमला मिरची आता चिरून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया. तर अशा स्वरूपात ही सिमला मिरची आता चिरून झालेली आहे आणि आता आपण भाजी करायला घेतोय. पण भाजीसाठी सगळ्यात आधी आपल्याला बेसन भाजून घ्यायचंय. त्यासाठी मी इथे 1 पळी तेल घातलंय कढईमध्ये आणि साधारण अर्धी वाटी मी बेसन घेतलंय. ते मी आता या तेलावर छानपैकी भाजून घेणार आहे. आपण बेसन असं तर कच्चही घालू शकतो, पण अशा प्रकारे भाजून घातलं तर भाजी जास्त चविष्ट लागते. या बेसनाचा भाजल्यामुळे खमंगपणा या भाजीला खूप छान लागतो. अशा स्वरूपात गोल्डन कलर मध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचंय. आता हे भाजून मी एका वाटीत काढून ठेवलंय आणि आता आपण भाजीची फोडणी करायला घेऊया. फोडणीसाठी इथे मी 2 पळ्या तेल गरम केलंय आणि या तेलावर आपल्याला घालायची मोहरी. मोहरी घालून झाल्यानंतर इथे मी घातलंय जिरं. जिरं तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं आहे हिंग आणि हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला घालायची हळद. साधारण अर्धा चमचा हळद मी यामध्ये घातलीये. ही फोडणी झाल्यानंतर आपण या फोडणीमध्येच पांढरे तीळ सुद्धा घालणार आहोत. पांढरे तीळ ह्या भाजीत तुम्ही नक्की वापरा. तिळामुळे भाजी खूप छान लागते. आता तीळ घालून झाल्यानंतर आता ही चिरलेली भोपळी मिरची आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि आपल्याला या फोडणीमध्ये ही भोपळी मिरची छानपैकी परतून घ्यायची. आपल्याला सुरुवातीला त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये. आपण ही भाजी कोरडी करतोय, त्यामुळे फोडणीत परतून साधारण 1-2 वेळा आपल्याला त्याला वाफ आणायचे. वाफेवर जेवढी शिजेल तेवढी ती पुरेशी आहे. आता परतून झाल्यानंतर साधारण मिनिटभरच मी त्यावर झाकण ठेवणार आहे. भोपळी मिरची शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि आपल्याला ती पूर्णपणे अगदी नरम होईपर्यंत सुद्धा शिजवायची नाहीये. म्हणून मिनिटभरच झाकण ठेवायचंय आणि परतून पुन्हा एकदा मिनिटभर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचंय. असं साधारण 2-3 वेळाच करायचंय. हे बघा, आता ही वाफून झालेली आहे आणि वाफून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ. मीठ घातल्यावर सुद्धा त्याला पाणी सुटणार आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर मी इथे साखरही वापरतेय. थोडीशी छोटा अर्धा चमचा भरून साखर सुद्धा मी घातलीये. साखरेमुळे सुद्धा याला चव खूप चांगली येते. आता साखर आणि मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण ती ढवळून घेऊया. त्याला स्वतःच असं पाणी असतं ते सुटेल आणि आता आपल्याला घालायचंय त्यामध्ये लाल तिखट. मी इथे लाल मिरची पावडर वापरली आहे. तुम्हाला आवडीचा जर कुठला मसाला असेल तर तो सुद्धा घालू शकता, पण मी इथे मात्र फक्त लाल मिरची पावडरच वापरली आहे. लाल मिरची पावडर सुद्धा आता आपण ढवळून घ्यायचे आणि लाल मिरची पावडर ढवळून झाल्यानंतर आपल्याला आपण जे भाजून बेसन ठेवलं होतं ना ते त्यामध्ये ऍड करायचंय. हे बघा, हे भाजलेलं सगळं बेसन आता मी त्यामध्ये घालणार आहे आणि आता आपल्याला हे बेसन सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचंय. बेसन आपण आधीच भाजलेलं आहे, त्यामुळे आता फार परतत बसण्याची गरज नाहीये. ते भोपळी मिरचीवर व्यवस्थित कोट होईल अशा प्रकारे आपण ते ढवळायचंय. आता आपण त्यामध्ये फक्त थोडंसं पाणी शिंपडणार आहोत की जेणेकरून ते बेसन शिजेल. बेसन भाजीच्या ओलाव्यामुळे तर शिजेलच, पण साधारण 2 चमचे इतकं पाणी आपण त्यामध्ये घातलं की ते छान मऊ शिजतं. म्हणून साधारण 2च चमचे पाणी आपल्याला त्यामध्ये ऍड करायचंय आणि तेवढ्या पाण्यावरच आपल्याला ते बेसन शिजवून घ्यायचंय. हे बघा, पाणी घातल्यावर ते सगळं असं एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते भोपळी मिरचीला सुद्धा व्यवस्थित कोट होत आहे. आणि अशा प्रकारे परतून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी त्यामध्ये घालायची ही बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून झाली की आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी कोरडी आहे, त्यामुळे डब्यासाठी देण्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे. अतिशय चविष्ट होणारी अशी ही भाजी आहे, पण ती अधिक चटपटीत लागावी म्हणून आपण त्यावर आता पिळतोय लिंबू. अर्ध लिंबू मी यावर पिळलंय. लिंबामुळे ह्या भाजीला स्वाद खूपच चांगला येतो. आपण त्यात चिमटीभर साखर सुद्धा घातली, त्यामुळे साखर, लिंबू असं आंबट, गोड, तिखट अशी मस्त चव या भाजीला येते. आहे ना मस्त आणि सोपी रेसिपी.
जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.